नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कुठचाही डावपेच खेळायचा असेल, आयुष्यात काहीही तुम्हाला महत्वाचं करायचं असेल, तर तुम्ही त्याची तयारी करता. आणि ती तयारी केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी राहतात. आणि मग जी काही तयारी केली आहे त्यानुसार एक एक पाऊल टाकत तुम्ही कृती करायला लागता. आणि तुम्हाला अंतिमतः आपल्याला हे उद्दिष्ट गाठायचंय, हे ध्येय गाठायचंय. आता उदाहरणार्थ, परवा मी 22 तारीखला मुंबईहून दिल्लीला आलो. मग सगळं काय ते सामान वगैरे आवरलं. ते सामान आवरून ठरलेल्या वेळेत तयार राहायचं, कारण तितक्या वाजता टॅक्सी बोलवायची आणि एअरपोर्टवर पोहोचायचं. म्हटल्यानंतर पहिल्यांदा आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन बॅगमध्ये भरणं, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत बरोबर असल्याच पाहिजेत, आणि दिल्लीतल्या कुटुंबासाठी ज्या गोष्टी आणायचं कबूल केलंय, अशा सगळ्या गोष्टीचं पॅकिंग उरकलेलं होतं. मग टॅक्सी बोलवली आणि मग शेवटच्या क्षणी, अरे च्या, हे घ्यायचं राहिलं का, ते घ्यायचं राहिलं का. एअरपोर्टवर तुमचं आधार कार्ड किंवा ओळख काहीतरी मागतात, आयडेंटिटी कार्ड. या सगळ्या गोष्टी रेडी करून आपण बसतो. आणि एअरपोर्टवर जायला कितीची वेळ आहे, ट्रॅफिक किती असेल, हे सगळं गणित बांधलेलं असतं. साधारण एक सव्वा तास लागणार आहे का, मग 1.5 तास लागणार असं गृहीत धरू. अधिक वाहतूक असेल, ट्रॅफिक जॅम असेल, तर ती 15 मिनिटं आपण आधी हिशोबात घेतो. मग तिथे पोहोचल्यानंतर सिक्युरिटी असते, सामान जमा करायचं असतं, व आपले व्यक्तिगत टाकायची झाडाझडती, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण ठरवतो त्या तशाच होतात असं नाही. अगदी काल परवा आम्ही नॉर्मली त्या JVLR ज्याला म्हणतात, तिकडून मग मरोळकडून आम्ही एअरपोर्टकडे जातो. परवा येताना आम्ही कुर्ला कनेक्टर काय म्हणतात तिकडून सांताक्रूज मार्गे आलो. मग धाकधूक होती मनामध्ये. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो की आपल्याला वेळेवर विमानात चढण्यासाठी ते काही गेट असतं, तिथे येऊन उभं राहायला लागतं, कारण त्यांची वॉर्निंग असते तिकीट काढल्यावर की तुम्ही 35-40 मिनिटं आधी गेट जवळ हजर असलं पाहिजे. अनेकदा त्यांच्याकडून वेळ होतो, विमानाला उशीर होतो, विमान उपलब्ध नसतं, किंवा जे विमान उडणार आहे ते कुठून तरी यायचं, ते आलेलं नसतं. अशा खूप कटकटी असतात. पण तरीही आपण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी, की मुंबईहून दिल्लीला यायचंय, विमानाने यायचंय, त्यासाठी तयारी करतो. तुम्ही रेल्वेने येणार असाल तर परत वेगळी तयारी करता, की तुम्ही जिथे राहताय तिथून कुठे स्टेशन आहे, त्या स्टेशनचं अंतर किती, गाडी येण्याची वेळ किती. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की उठला आणि निघाला असं नसतं. जे बडे ज्यांचं स्वतःचं विमान असेल, स्वतःच्या गाड्या असतील किंवा इतर सुविधा असतील, ते सुद्धा त्यापेक्षा आपल्यापेक्षा सूक्ष्म प्लॅनिंग करतात. कदाचित त्यांच्यासाठी दुसरे प्लॅनिंग करत असतात, कारण त्या माणसाला प्लॅनिंगसाठी सुद्धा द्यायला वेळ उपलब्ध नसतो. आणि त्यामुळे जे लोक मोठमोठे निर्णय करतात, मोठ्या संस्था, संघटना, पक्ष चालवतात, त्यांना तर यासाठी अनेकांवर अवलंबून राहावं लागतं. आणि जी गोष्ट तुमची आमची साध्या संसारी लोकांची आहे, त्याच्या शेकडो पटीने, हजार पटीने मोठ्या कंपन्या, संघटना चालवणारे, राजकीय पक्ष चालवणारे आणि वेळोवेळी निर्णय घेणारे, आणि त्यातून आपल्या पक्षाचा, आपल्या नेतृत्वाचा लाभ झाला पाहिजे या दृष्टीने विचार करणारी जी लोक असतात, त्यांचं प्लॅनिंग म्हणूनच अतिशय महत्वाचं असतं. ज्याचा तुम्हाला काँग्रेसमध्ये आणि राहुल गांधींच्या वागण्या वर्तनामध्ये दुष्काळ पडलेला दिसेल, आणि काही अंशी त्याचंच प्रतिबिंब आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सापडतं. आणि मग त्यात अपयश आलं, आपण आखलेला प्लॅन फसला, आपला आराखडा आवश्यक तितका परिणामकारक ठरू शकला नाही, तर मग दुसऱ्यांना ब्लेम करायचं, दुसऱ्यांवर आरोप करायचे, ईव्हीएम आरोप करायचे. हे सगळं करता येतं, आपणही हे करतो आपल्या आयुष्यामध्ये. आपणही करतो. काय माहिती होतं की कुर्ला कनेक्टरवर एवढं ट्रॅफिक जॅम लागला असेल, पण मग कुर्ला कनेक्टर वरून जायचा निर्णय तर आपला होता ना.
आपला होता ना. तिकडे कोणतरी आपल्याला अडवणार, त्रास देणार, ट्रॅफिक असणार हे आपण का गृहीत धरलं नाही. आणि तीच गोष्ट म्हणून मी तुम्हाला राजकारणात पण समजवण्याचा प्रयत्न करतोय की राजकारणात ज्यांना अपयश येतं त्याचं पहिलं कारण ते म्हणतात ना, आत्मचिंतन, अपने गिरेबान में झाक के देखो. याचा अर्थ असा असतो की तुमच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही कुठेतरी चूक केलेली आहे. त्याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडता येईल आणि हात झटकता येतील, पण समोरच्याचं दुसऱ्याचं नुकसान झालेलं नसेल आणि नुकसान सगळंच आणि अधिकाधिक तुमचं होत असेल किंवा झालं असेल, तर मग आपण कुठे चुकलो हे बघणं अगत्याचं असतं. आणि हे इतक्या बारकाईने भारतीय जनता पक्षामध्ये बघितलं जातं, व्यक्तिगत पातळीवर, संघटनात्मक पातळीवर, धोरणात्मक पातळीवर. त्याचा फायदा भाजपला मिळताना दिसतोय आणि तो स्वीकारण्याऐवजी त्याला चोरी म्हणून तुम्ही म्हणत असाल तर भाजपचं नुकसान होणार नाही. भाजपचं नुकसान होणार नाही. हे मी आता अचानक हा विषय इतका तपशिलात तुमच्या समोर आणला कारण आज सकाळीच मला बातमी बघायला मिळाली. म्हणजे खरं तर एका भाजपवाल्याच्या फोनमुळे माझ्यापर्यंत ती बातमी आली. ती बातमी अशी होती की मुंबई भाजपचं जे संघटन आहे त्याच्या अध्यक्षपदी आतापर्यंत मंत्री आशिष शेलार होते. त्यांच्या जागी आता त्यांना त्या पदावरून मुक्त करण्यात आलंय आणि ती जबाबदारी अमित साटम या नव्या भाजपच्या आमदारावर सोपवण्यात आली. आशिष शेलारच्या आधी लोढा होते. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की फक्त उचलला त्याच्या जागी दुसरा नेमला, विषय संपत नाही ना. तो तेवढा उपयुक्त ठरणार आहे का, परिणामकारक ठरणार आहे का? 2017 मध्ये जेव्हा मुंबईत शिवसेनेला आव्हान देत भारतीय जनता पक्षाने तुल्यबळ जागा मिळवल्या, 84 आणि 82, म्हणजे जवळजवळ दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बसले तरी महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध लढले आणि दोघांनी जवळजवळ सारख्या जागा मिळवल्या. यामध्ये प्रचंड मोठी झेप भारतीय जनता पक्षाने घेतली होती. जो पक्ष 20, 25, 15 असा चाचपडत होता तो धडामकन एकदम 82 पर्यंत जाऊन पोहोचला. आणि जो दीर्घकाळ मुंबई महापालिकेवर आपली सत्ता गाजवत होता तो मित्र पक्ष किंवा प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेना, अखंड शिवसेना, हा जवळपास भाजपच्या बरोबरीला आला. तर आपण काय इथे कितके मागे पडलो? जर तुम्ही सत्तेपुरती भागी केली होती भाजप बरोबर, पण आपल्याला भाजप फसवतो हा जर उद्धव ठाकरेंचा दावा होता 2017 मध्ये, कारण 14 मध्ये युती मोडली होती, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा दोन्ही पक्षांनी एकमेकाविरुद्ध लढवल्या होत्या, पण त्यानंतर महापालिका निवडणुकीत आपण एकमेकाविरुद्ध उभे ठाकणार हे गृहीत धरून भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका लढवण्याची जबाबदारी आशिष शेलार या नव्या नेत्याकडे सोपवली होती, उत्साही नेत्याकडे सोपवली होती. आणि त्याने तो विडा उचलला आणि यशस्वी करून दाखवला. शिवसेना आणि भाजप यांना मुंबईमध्ये एका पंक्तीत आणून बसवलं. पण तिथूनही किंवा त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर आपलं घोडं कुठे अडतंय, आपलं घोडं कुठे चुकतंय, आपलं हे काय प्लॅनिंग कुठे चुकतंय किंवा धोरणं कुठे चुकतायत याचा विचार न करता फक्त शिव्या शाप देत उद्धव ठाकरे आणि त्यांचे साथीदार रमले होते. 25 वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली हा एक उद्धव ठाकरेंचा लाडका डायलॉग होता. अजूनही त्यातून ते बाहेर पडलेले नाहीत. 2-4 शिव्या हसडल्या की काम संपलं, आपण भाजपला आवरले असं त्यांना वाटतं. त्यांनी चोरलं, ह्यांनी पळवलं असं म्हणून काही होत नाही. तुमचं कोणीही काही चोरत नसतो जोपर्यंत तुम्ही बेसावध असता. आज
ही बातमी जेव्हा मिळाली की अमित साटम हा अंधेरीचा, मला वाटतं तिसऱ्या टर्मला निवडून आलेला भाजपचा तरुण तडफदार आमदार, जो मुळे नगरसेवक पण होता आणि अतिशय बारकाईने अभ्यास करून शिवसेना तुझा आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व याच्यावर अत्यंत बारकाईने तो हल्ला करत असतो, अशा अभ्यासू आमदाराला आणि तरुण ताज्या दमाच्या नेत्याला मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवणं हे अपेक्षित होतं. कारण मला आठवतं 5-6 महिन्यापूर्वी कधीतरी आशिष शेलार मंत्री झालेत, त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढल्यात आणि भाजपला जर महापालिका स्वबळावर जिंकायची असेल किंवा महापालिकेमध्ये मुंबईमध्ये भाजपचा महापौर आणायचा असेल तर आशिष शेलार यांच्यावर कामाचा बोजा वाढलाय, तो हलका करून ताज्या दमाच्या कोणा नेत्याकडे हे काम सोपवलं पाहिजे. आणि अमित साटम सारखा अतिशय उत्साही आणि चतुर अभ्यासू आमदार नेता भाजपचं मुंबईत नेतृत्व चांगलं करू शकेल. हा व्हिडिओ मी केलेला आहे आणि त्यामुळेच आज 5-6 महिन्यानंतर जर अमित साटमची त्या पदावर निवड झाली असेल किंवा नेमणूक झाली असेल तर त्या मागचे जो प्लॅनिंग आहे ते लक्षात घेणं मला आवश्यक वाटतं. म्हणजे अगदी ज्यांना भाजपचे समर्थक आहेत त्यांनी तर घेतलंच पाहिजे, पण त्या पलीकडे जे भाजपला कडाडून विरोध करतायत आणि मुंबई महापालिकेत भाजपला आपली सत्ता आणू द्यायची नाही म्हणून रोज 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 बडबड करत असतात, त्यांनी तर प्रामुख्याने अमित साटम यासारख्या तरुण नेत्याला भाजपने मुंबईची जबाबदारी का सोपवली याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे. गेल्या साधारणतः 5-7 वर्षामध्ये तुम्ही बारकाईने बघाल तर अमित साटम हा मुंबई महापालिकेच्या समस्या, तिथलं प्रशासन, त्यातले गुणदोष आणि मुंबईच्या विविध समस्या यांचा बारकाईने अभ्यास करून शिवसेनेवर अत्यंत नेमकं, म्हणजे शिवसेना महापालिकेची सत्ता राबवत होती 2017 पासून अगदी आता 2022 पर्यंत, मला वाटतं शिवसेनाचाच महापौर होत्या त्या किशोरी पेडणेकर. या सगळ्या कालखंडामध्ये महापालिकेचा कारभार कसा झाला, तिथे किती भ्रष्टाचार झाला, कुठल्या कुठल्या कामामध्ये कुठली कुठली टेंडर काढताना किती भ्रष्टाचार झाला, करोना काळामध्ये किती भ्रष्टाचार झाला, हे आकडे तोंड पाठ असल्यासारखे थडाथड अमित साटम सांगत असतो. आणि म्हणून त्याच्यासारख्या तरुणाला ही जबाबदारी सोपवली तर भाजपला फार मोठी मजल मारता येईल हे माझं भाकीत होतं, अंदाज होता. हा, मी सांगितलं त्याला 6 महिने उलटून गेले, पण मग मी विचार करतो की जर मी हे मला दिसत होतं हे भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाला समजायला इतका उशीर का झाला, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा प्रदेश अध्यक्ष झालेले रवींद्र चव्हाण असोत, यांनी यासाठी इतका विलंब का केला. बाकी कामं संघटना पातळीवर, वॉर्ड पातळीपासून बूथ पातळीपासून अगदी उपनगर महानगर या सगळ्या बाबतीत कामं चालू होती. पण आपल्याला काहीतरी सिद्ध करायचंय, इतक्या युयुत्सु वृत्तीने त्यांना नेतृत्व देणारा, प्रोत्साहन देणारा, बुस्टिंग करणारा नेता त्यांच्याकडे नव्हता. हे जर मला दिसत होतं तर मग नेतृत्वाला का वेळ झाला, तर योग्य वेळी एक नवा चेहरा आणणं आवश्यक असतं. अनेकदा ज्याला आणायचा असतो त्याला प्रोबेशनवर ठेवल्यासारखा त्याच्यावर जबाबदाऱ्या दिलेल्या असतात आणि कदाचित त्यामुळेच मी अमित साटमचं नाव घेतलेलं असेल. साधारणतः गेल्या 6 महिन्यामध्ये अमित साटम यांनी मुंबई महापालिकेचे प्रश्न, विषय, आधीच्या नेतृत्वाने किंवा आधीच्या सत्ताधाऱ्यांनी घातलेले घोळ यावर जी पिन पॉइंटेड टीका चालवली होती, कदाचित त्यामुळे माझ्या लक्षात आलं असेल की हा भाजपचा होतकरू चेहरा आहे, भाजपचा राज्यातलं नेतृत्व या तरुणाला
मुंबईची जबाबदारी टाकण्याची शक्यता आहे असं मला वाटलं असेल आणि मी अमित साटमचं नाव घेतलेलं असेल. पण मग वेळ, मग हे 3 महिने आधी का नाही, 5 महिने आधी का नाही, 2 महिने आधी का नाही, याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जी टीम सामना खेळण्यासाठी त्या दिवशी उतरवली जात असते त्या टीम मध्ये जे फलंदाज जे गोलंदाज असतात त्यांच्या खेळाला, त्यांच्या खेळाच्या शैलीला पूरक ठरेल अशी खेळपट्टी पण अनेकदा तयार केली जाते. हे आपलंच ग्राउंड आहे, प्रतिस्पर्धी आपल्या ग्राउंडवर येणार आहेत, तर ती खेळपट्टी आपल्या टीमला साजेशी का बनवायची नाही. आणि ती तशी खेळपट्टी बनवल्यानंतर जर तुमचा संघ किंवा तुमचा कर्णधार मैदानात उतरला तर तो चमत्कार घडवून दाखवू शकतो. आता तुम्ही लक्षात घ्या की जे 4 महिने आधी करता आलं असतं, अमित साटमला 4 महिने आधी मुंबई प्रदेश भाजपचा अध्यक्ष बनवता आलं असतं, तर त्याच्यासाठी ऑगस्ट का उजाडावा लागला. तर त्याचं कारण आधी खेळपट्टी बनवली जात होती आणि ती खेळपट्टी सरळ सरळ प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू यांच्या विरोधातली असेल तर आधी खेळपट्टी तयार होणं आवश्यक होतं. आणि ती खेळपट्टी याचा अर्थ प्रतिस्पर्धी म्हणून जो संघ उतरणार आहे, जो कर्णधार उतरणार आहे, त्याचं मानसिक खच्चीकरण आवश्यक होतं. त्याचं मानसिक खच्चीकरण असेल त्या खेळपट्टीवर आपला कर्णधार अधिक पराक्रमी खेळ करू शकतो, ही त्यामागची संकल्पना असावी. आणि म्हणून मग तसा थेट मुंबईवर काही प्रभाव पडणार आहे वगैरे असं नसलेली एक किरकोळ निवडणूक होती, बेस्ट वर्कर्स काय ती पतपेढी, याची जी निवडणूक काल परवा झाली आणि त्यामध्ये एकत्रित येऊन ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू मैदानात उतरले होते. त्यांचा जो दारुण पराभव झाला, ज्या पराभवानंतर उबाठाच्या बेस्ट वर्कर्स युनियन मधले सगळ्यात दांडगे आणि जुने नेते सुहास सामंत यांना सुद्धा बाजूला करावं लागलं, त्यांच्या पदाचे राजीनामे घेतले गेले, ती सगळी कमिटी बरखास्त केली गेली. याचा अर्थ महापालिका निवडणुका येण्यापूर्वी आणि होण्यापूर्वी ठाकरे बंधू आणि त्यातल्या उबाठाचं नेतृत्व हे पूर्णपणे डावाडोल झालेलं आहे, डगमगलेलं आहे आणि याला मी खेळपट्टी म्हणतो. मुंबईत मराठी माणसाचा जो काय सर्वाधिकार आहे तो ठाकरे बंधूंकडे आहे. या प्रकारचं जे वातावरण खेळपट्टी तयार केलेली होती ती बेस्टच्या त्या निवडणुकीने पूर्णपणे उखडून टाकली. आणि त्यामुळे तशा खेळपट्टीवर आता ठाकरे बंधू आणि मराठी अस्मिता यांची टीम खेळवली जाणं अवघड होऊन बसले. आणि अशा वेळेला ठाकरे बंधू किंवा त्यांच्या दीर्घकालीन सत्ताकारणामध्ये मुंबई महापालिकेमध्ये किती भ्रष्टाचार माजलाय याच्यावर तडाखे बंद फलंदाजी करू शकणारा अमित साटम सारखा फलंदाज फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी मैदानात आणलाय. त्यासाठी बेस्ट बेस्ट पतपेढीचं जे काय पीच तयार करायचं होतं ते व्यवस्थित तयार करून घेतलं आणि ते पीच एकदा तयार झालंय, अगदी सगळ्या ज्या माध्यमातून रोजच्या रोज ठाकरे बंधू, ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड हा कंठस्वर चालला होता, त्यांनी सुद्धा ठाकरे ब्रँड फेल गेला अशा बातम्या आणि चर्चा रंगवल्या. त्यातून जो माहोल बनला तो अमित साटम यासारख्या नेतृत्वाला मैदानात आणण्यासाठी, अमित सारख्या फलंदाजाला फटकेबाजीसाठी आणताना ती खेळपट्टी तयार झाली, ते पीच तयार झालं. आणि म्हणून जी गोष्ट मला दिसत होती, कळत होती आणि मी सुद्धा ज्याच्यावर आधीपासून व्हिडिओ बनवला होता की मुंबईचं भाजपा नेतृत्व बदलणं, ते आत्ता आणण्याचं कारण बेस्टच्या निवडणुकीतून जी खेळपट्टी तयार झाली त्यानंतर
फडणवीसांनी किंवा भाजपने आपला बेस्ट फलंदाज मैदानात आणलाय. वेळ का साधायची असते, प्लॅनिंग कसं करायचं असतं, याचं हे उत्तर आहे. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं, किती छोटी गोष्ट असो, मुंबई महापालिकेची निवडणूक अजून 4 महिने पुढे आहे, पण त्यासाठी किती बारकाईने त्याचं प्लॅनिंग आखणी केली जाते, याचा नमुना म्हणून जर अमित साटम या नव्या मुंबई प्रदेश भाजप अध्यक्षाकडे बघितलं, तरच भाजपच्या राजकारणाचा थोडाफार अंदाज विश्लेषकांना आणि त्यांच्या विरोधकांना येऊ शकेल. तो समजावण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.